हम बोलते नहीं, करते हैं. नवी मुंबईचं युनिट गणित सुटलंय का? करण्यापूर्वी जी पत्रकार परिषद सुरू झाली त्यावेळेला पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ जो आहे तो देण्यात आला, मंगल कलश जो आणण्यात आला त्याचा संदर्भ देण्यात आला. राजकीय पक्षांची युती होते मात्र संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा संदर्भ याला जोडण्यात आला. ज्यांनी मुंबईत भ्रष्टाचाराचा कळस केला, अरे कोविडमध्ये खिचडी पण नाही सोडली. अरे त्यांना 200 ग्राम का 250 ग्राम खिचडी द्यायची होती, ते वजनात तरी का पाप केलं मापात? तुम्ही डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खोटं कोविड सेंटर उभं केलं. म्हणजे तुम्ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये रस्त्यामध्ये, डांबरामध्ये, मिठी नदीमध्ये, गाळामध्ये सगळीकडे, पण तुम्ही कोविडमध्ये पण भ्रष्टाचाराचा ज्यांनी कळस केला त्यांनी मंगल कलशच्या बद्दल बोलावं. मंगल कलश एकदम मोठा विनोद आहे. सर आज की प्रेस कॉन्फ्रेंस में मुस्लिम समाज के मौलाना आए थे, जमीयत उलेमा हिंद के मुंबई के अध्यक्ष सिराज खान, उनका कहना है कि मराठा और मुसलमान मिलकर ठाकरे को जिताएंगे. अब मुसलमान पूरा समाज उनके साथ है, उद्धव ठाकरे के साथ है. अभी वो लोकसभा में देखा है हमने और विधानसभा में देखा है. देखिए कोई भी कौम हो उसको चाहिए मुंबई का विकास. ये सिर्फ जो है ये सत्ता हथियाने के लिए सब जो है चालू है, ये कोशिश चालू है. जिनको भर भर के गालियाँ दे रहे थे, जिनको भर भर के बाहर से निकाल दिया. पता चला अभी 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 स्टेज देख के, प्रेस कॉन्फ्रेंस का स्टेज देख के पता चला कि टारगेट मुस्लिम वोट से, अटेम्प्ट कॉन्सोलेट मुस्लिम वोट. मैं एक ही बात बताऊंगा, हमारी लाडली बहन योजना है ना, ये सब उनका जो कारोबार है, उनका जो विधानसभा में उन्होंने तो सब सरकार बनाया था. विधानसभा से पहले क्या बोल रहे थे? इसको अंदर करो, उसको अंदर करो, इसको बर्फ की लादी पे सुलाओ. लेकिन हमारी लाडली बहनों ने बरोबर उनको. साहेब महायुतीच्या निवडणुकीची घोषणा नेमकी कधी होणार आहे? नवी मुंबईचं गणित सुटलंय का? गणेश नाईकांसोबत आपली काही चर्चा झाली आहे का? बिलकुल झाली आहे आणि आम्ही महायुतीने मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली. रात्री रवींद्र चव्हाण अध्यक्ष